नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ पूर्ण एका निसर्गरम्य वातावरणातून. त्याचं कारण असं आहे की एक इमर्जन्सी आहे ज्यामध्ये ज्यांचं हॉल तिकीट मिळालेलं नाहीये अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना ऍटलिस्ट एक्झाम देता येऊ शकते आणि काही गोष्टी करता येऊ शकतात. या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुमच्या फायद्याचा असू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायची अशा विद्यार्थ्यांनी तर नक्कीच पाहणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना सर्व गोष्टी यामध्ये कळतील. ठीक आहे, तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपली जी एक्झाम आहे ती मंगळवारी आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि दुपारच्या सत्रातली एक्झाम जी आहे ती 2 वाजता असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाहीये त्या सर्व विद्यार्थ्यांनी एकदा ज्यांच्याकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. त्या सर्वांनी एकदा आपण लॉग इन करून चेक करायचे की काय गोष्टी तुमच्या दिसत आहेत, म्हणजे फॉर्म ऍक्सेप्टेड आहे नाहीये, ह्या सर्व गोष्टी एकदा चेक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म जो आहे तो ऍक्सेप्ट झालेला आहे की नाही झालेला आहे. ज्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट नाही झालेला तिथे स्क्रुटिनीमध्ये दिसेल तुम्हाला काय स्टॅटस आहे काय नाही, आणि स्क्रुटिनी स्टॅटसमध्ये जर ऍक्सेप्टेड असेल तर तुम्हाला तो फॉर्म जो आहे ऍक्सेप्ट झालेला असेल तर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते उद्या संध्याकाळी म्हणजे सोमवार संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तर तोपर्यंत सोमवार संध्याकाळपर्यंत वेट करा. काही तांत्रिक अडचणी असण्याची शक्यता आहे महाआयटी मध्ये, तर त्यामुळे मे बी तुम्हाला ते दिसत नसेल. साधारणपणे शुक्रवारपासून या गोष्टी ज्या आहेत त्या फेस होत आहेत. त्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केले त्या सर्वांचे हॉल तिकीट्स डाउनलोड झालेले आहेत आणि प्रॉपरली त्यांनी ते प्रिंट करून घेतलेले आहेत सुद्धा. तर ज्या वेळेस तुम्हाला जर समजा सोमवारी संध्याकाळी देखील जर हॉल तिकीट मिळालं नाही तर तुम्हाला काय करायचंय, यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं तसा मेल तर नक्कीच करा. आज संध्याकाळी किंवा आता तुमच्याकडे वेळ असेल तर इमिडिएटली मेल करायचा आहे, जेणेकरून ऍटलिस्ट तुमचा रेकॉर्ड राहील त्यांच्याकडे की तुम्ही मेल केलेला आहे आणि तरीही तुम्हाला हॉल तिकीट मिळालेलं नाहीये. फक्त ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे ही गोष्ट. आणि ज्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट नाही झाला किंवा काही युजरनेम विसरला आहे किंवा काही अडचण आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मेल तर करायचाच आहे. तर त्यांचा काही फॉर्म मध्ये स्क्रुटिनी नसेल तर तुम्हाला ते हॉल तिकीट मिळून जाईल मेलवरती. ज्या विद्यार्थ्यांना आता जसं आपण पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाहीये आणि युजर आयडी आणि पासवर्ड आहे पण हॉल तिकीट दिसत नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठीच आहे खरं तर, ज्यामध्ये ऍक्सेप्ट केलेलं आहे फॉर्म पण कुठं चेक करायचं हे पण तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. पूर्ण पहा व्हिडिओ. तर लॉग इन करायचंय तुम्हाला. पहिलं तर आपली जीडीसीएची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे. तर ज्या वेळेस तुम्ही जीडीसीए टाईप करला गुगलला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर पहिली जी वेबसाईट इथे लिहिली बघा, https://gdca.maharashtra.gov.in किंवा इथे डायरेक्ट सर्च बार मध्ये जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला ते दिसून जाईल. तर इथे ओपन करायचं सहकार आणि लेखा विषयात शासकीय पदवीदा, या पहिल्याच लिंकला ओपन करायचंय. आता इथे तुम्हाला दिसेल दिस साईट मे बी हॅक्ड असं दिसू शकतं, पण ते हॅक नाहीये. ते काही तांत्रिक अडचणी आहेत, तर ते होऊन जाईल, काही टेन्शन नाहीये. तर याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारचं जर आलं युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट वगैरे असं काही आलं तर इकडे जायचंय ऍडव्हान्समध्ये. ऍडव्हान्समध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा, प्रोसीड टू gdca.maharashtra.gov.in अनसेफ. तर यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे तुमचा लॉग इन इंटरफेस अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे, आता इथे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्या. युजर नेम आणि पासवर्ड इथे टाका. केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तुमच्या सर्व गोष्टी हे इंग्रजीमध्ये, आता जर बघितलं तुम्ही हे मराठीमध्ये आहे. माझे खात्यामध्ये जायचं आपल्याला, ते इंग्रजीमध्ये बाय डिफॉल्ट इथे माय अकाउंट अशा प्रकारे असेल. इकडे काही स्क्रुटिनी असेल, तुमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला दिसतील इथे. तर यामध्ये आपल्याला मराठी करायचंय. पहिला तर मराठी, तर आपण मराठीमध्ये बघतोय. माझे खात्यामध्ये जा. माझे खात्यामध्ये हे पूर्ण तुमचे इथे प्रोफाईल पूर्ण दिसेल सर्व गोष्टी. जर तुम्ही इंग्रजी केलं तर इंग्रजीमध्ये तुम्हाला इथे माय अकाउंट दिसेल पूर्ण. तर माय अकाउंट्स मध्ये गेल्यानंतर जीडीसीए इथे बघा माझा अर्ज आहे. माझ्या अर्जावरती मागे खाली जर तुम्ही थोडंसं पाहिलं तर इथे जीडीसीए नाव दिसते. जीडीसीए पाहिलं तर इथे जे आहे ना तुमचा स्क्रुटिनी स्टॅटस जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. हा पहा इथे, याला मी थोडंसं बोल्ड करतो. ऍक्सेप्टेड असला तर आणि तरच त्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट मिळालेलं नाहीये. ठीक आहे,
तर इंग्रजीमध्ये जर बघितलं आपण तर हे इंग्रजीमध्ये तुम्हाला इथे माय ऍप्लिकेशन अशा प्रकारे दिसणार आहे. आणि हॉल तिकीटमध्ये जर बघायचं असेल तर तुमचं हॉल तिकीट दिसत नाही किंवा आलंच नाही असं वाटत असेल तुम्हाला किंवा ते दिसत नसेल, जरी तुमचं समजा सोमवारपर्यंत वेट केला आपण तरी नाही दिसलं, तरी तुम्हाला इथे 2026 सिलेक्ट करा. ज्या वेळेस तुम्हाला असं युअर कनेक्शन इज प्रायव्हेट असं येईल ना, त्यावेळेस ऍडव्हान्समध्ये जायचं. त्याच्यानंतर gdca.maharashtra.gov. आणि अनसेफला क्लिक करा. काही प्रॉब्लेम नाही. 2026 इथे आपल्याला सिलेक्ट करायचं 2026 हे वर्ष. आणि जीडीसीएचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला इथे अशा प्रकारे हे दिसेल. आता ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट जनरेट नाहीये असं दिसेल बघा, हॉल तिकीट इज नॉट जनरेटेड जरी दिसलं आणि तुम्हाला समजा मेल करून सुद्धा नाही आलं तर इथे तुम्हाला काही दिसणार नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे, जे हे बघा ऍक्सेप्टेड इथे चेक करायचं पहिलं माय ऍप्लिकेशन मध्ये इंग्रजी जे फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी. आणि माझा अर्ज यामध्ये जा, यात जीडीसी आहे, जीडीसीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. आणि हे जे आहेत ते ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला इथे दिसतील अशा. ठीक आहे, ऍक्सेप्टेड जर असेल फॉर्म आणि इथे स्क्रुटिनी स्टॅटस मध्ये काही लिहिलं असेल किंवा काहीच नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे असं समजा, तुम्हाला एक्झाम देता येणार नाही. ठीक आहे, ऍक्सेप्टेड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही गोष्ट आहे. तर कसं चेक करायचं हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, मागे पण सांगितलंय आणि आता पण सांगितलंय. ठीक आहे. आणि जर तुमच्या फॉर्म मध्ये काही स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला ते हॉल तिकीट मिळणार नाही. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की एकदा लॉग इन करून चेक करा तुमच्या अकाउंटमध्ये तुमचा फॉर्म ऍक्सेप्टेड आहे का नाहीये. आणि ऍक्सेप्टेड असेल तर सोमवार संध्याकाळपर्यंत वाट बघा, तुमच्या लॉग इन मध्ये दिसून जाईल किंवा दुपारपासून दिसूनच जाईल ते, त्याची काळजी करू नका. जर नाही दिसलं आणि तुमचा फॉर्म ऍक्सेप्टेड आहे तर काय करायचंय, तर जे काही जवळचे सेंटर्स आहेत, एक्झाम सेंटर तुम्ही जे काही एक्झाम सेंटर निवडलेले आहेत, ठाणे असेल तर ठाण्यामध्ये जे आहे ते जनविकास मंडळ आहे, त्यानंतर मुंबईमध्ये केजे सुमय्या आहे, पुण्यामध्ये हडपसर मधलं जे आहे माळवाडीचं ते सेंटर आहे साधना विद्यालय. तर या ज्या गोष्टी आहेत एस एम जोशीच्या समोरचं कॉलेज आहे ऍक्च्युली, तर तिथे तुम्हाला एक्झामला जायचंय. जर तुम्हाला एक्झाम मध्ये हॉल तिकीट मिळालं नाही तर या गोष्टी करायच्या, जेणेकरून ऍटलीस्ट तुम्हाला ते देता येईल. आणि मेक शुअर करायचं की आधार कार्ड घेऊन जायचं सोबत. आधार कार्ड जर असेल तुमच्यासोबत, तुमच्या सेंटरवरती जिथे जाल तुम्ही तिथे लिस्ट लागलेली असते सर्व विद्यार्थ्यांची, त्यांच्या रोल नंबर सोबत सर्व गोष्टी असतात मेन्शन. तर तुमचा रोल नंबर काय आहे तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही चेक करा आणि त्याप्रमाणे बसून तुम्ही एक्झाम देऊ शकता. सो हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सर्व गोष्टी सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे. ज्यांचं हॉल तिकीट मिळालेलं आहे त्यांनी सुद्धा हॉल तिकीट आणि आधार कार्ड घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे. सो ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर मेक शुअर करा की तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो कराल आणि तुम्ही प्रॉपरली एक्झाम द्याल. तर जे काही सेंटर आहे त्या सेंटरची लिस्ट मी सांगेलच तुम्हाला कुठलं सेंटर आहे काय आहे, पण त्यापूर्वी तुमच्याकडे रितसर मेल असणं आवश्यक आहे. तर drcsgdca@gmail.com हा बोर्डचा मेल आयडी आहे. त्या मेल आयडी वरती तुम्हाला संपूर्ण गोष्टी मेल करायच्या आहेत, जेणेकरून त्यांच्याकडे महाआयटीकडे तुमचा प्रूफ राहील की तुम्ही एक्झामसाठी अप्लाय केलेला आहे किंवा हॉल तिकीटसाठी अप्लाय केलेलं आहे. सो त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही जरी तुमचं हॉल तिकीट नाही आलं तरी. तर या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, ह्या फॉलो करा. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सर्व ज्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे त्यांच्यासाठीच आहेत, बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी या अजिबात नाहीत. म्हणजे जेणेकरून ज्यांचा समजा युजरनेम विसरलेला आहे किंवा पासवर्ड विसरलेला आहे, सर्व गोष्टी केल्यात पण सगळं विसरलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना मेल करणं अत्यंत आवश्यक आहे. मेल केल्याशिवाय तुम्हाला ते काहीच दिसणार नाही. ठीक आहे, तर त्यामुळे सोमवारपर्यंत किंवा सोमवार संध्याकाळपर्यंत वेट करा. जर नाही आलं तर ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे त्या अशा विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी फॉलो करून करायच्या आहेत. आणि तुम्हाला एक्झाम मध्ये बसवू दिलं जाईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे हॉल तिकीट नसलं तरीही तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमचा नंबर जर तिथे असेल त्या सर्व गोष्टी चेक करून मास्टरला तुम्हाला ते बसवू दिलं जाईल. टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, इमिडिएटली मेल करा. ज्यांना हॉल तिकीटचा प्रॉब्लेम आहे, काय गोष्टी आहेत त्या सर्वांनी इमिडिएटली मेल करा, जो मेल आयडी दिलेला आहे त्या मेल आयडी वरती. आणि जर तुम्हाला मेल आयडी माहित नसेल तर तुम्हाला प्रोसेस काय ते सर्व सांगितले जाईल. व्हॉट्सअपला एकदा हाय मेसेज पाठवा, तुमचा प्रॉब्लेम सांगा आणि तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या त्या सर्व गोष्टी सांगितल्या जातील. पण मेल नक्की करायचा आहे. ठीक आहे, जर मेल करूनही तुम्हाला सोमवार संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट मिळालं नाही तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. एक्झामला जायचं आहे आणि एक्झाम त्या पद्धतीने द्यायची आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्ही ही गोष्ट फॉलो कराल प्रॉपरली आणि त्या पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीट नाही मिळालं तर तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करून एक्झाम द्याल. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा. आणि आपले जे विद्यार्थी आहेत ज्यांना हॉल तिकीट मिळालं नाहीये किंवा हॉल तिकीट त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे किंवा मिळतच नाही काही केल्याने, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा, त्यांना नक्की याचा फायदा होऊ शकतो. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल जसे ऑनलाईन कोर्सेस, ओपन स्कूलिंग कोर्सेस, या सर्व कोर्सेस बद्दल अधिक माहिती हवी असेल तर कृपया कॉल करा, आम्हाला विचारा. जसे 10वी 12वी डिग्री, डिप्लोमा आणि ऑनलाईन कोर्सेस MBA वगैरे, तर या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली जाईल, चांगलं मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्हाला
कशा प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता मास्टर्स कोर्सेस करून, त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. नक्की कॉल करून विचारू शकता किंवा भेटायलाही येऊ शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.